आपण बघितलं होतं काय प्रेशर बिकॉज ऑफ द लिक्विड was given by rho delta cos gravity h किंवा rho g त्याच्यामध्ये rho काय होतं rho was the density g was the gravity and direct from surface depth and जर आपलं हे कंटेनर असेल एखादं there is some liquid of density rho आणि जर त्याची डेप्थ डिस्टन्स d आहे ग्रॅव्हिटी ऍक्टिंग इन g तर प्रेशर काय निघून येईल आपलं rho into gravity into depth पण चालू त्याच्यानंतर नवीन हेडिंग टाका हेडिंग म्हणजे त्याच्या खालीच लिहा सब हेडिंग स्पेशल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड स्पेशल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड तुम्हाला जर प्रेशर कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर करता येईल ना हो सर फक्त काय होईल तुम्हाला देताना कधी कधी डायरेक्ट डेन्सिटी नाही देणार तर दे विल गिव यू द रिलेटिव्ह डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची पण बघितलंय ना density of object upon density of water. It was density of object upon density of water. Water ची पण कधी at 4 degrees Celsius. at 4 degrees Celsius आणि 4 degrees Celsius ला किती असते either it is 1000 kg per meter cube or 1 gram per centimeter cube. आता ह्या क्वेश्चन मध्ये फक्त तुम्हाला देताना कधी कधी रिलेटिव्ह डेन्सिटी दिल्या जाईल बाकी ग्रॅव्हिटी तुम्हाला दिल्या जाईल आता सांगितलं जाईल की इफ इट इज मेजर्ड ऑन मून आणि मून वरती किती होते ग्रॅव्हिटी 16 असं ह्या प्रकारे तुम्हाला दोन तीन कन्सेप्ट एकत्र करून विचारलं जातं आता डेप्थ तर तुम्हाला सरळ सरळ द्यावंच लागणार की या डेप्थला किती राहणार फक्त जे क्वेश्चन फिरू शकतो तुमचा कशावरती येऊ शकतो चेंज होऊन आयदर इट विल बी ऑन द ग्रॅव्हिटी और डेन्सिटी बाकी हेडिंग स्पेशल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स सगळ्यात पहिली प्रॉपर्टी लिहा लिक्विडची that liquids flow from higher level to lower level पाणी नेहमी कुठे कुठे वाहतं हायर लेवल टू लोअर लेवल लो लेवल म्हणजे काय आता इथे ह्याच्यामध्ये हाईट टू बी स्पेसिफिक हाईट पाण्यात घरी जे नळाला पाणी येतं ते टाकीतून खाली येतं की नळातून टाकीत जातं टाकीतून खाली येतं ना नळ उघडल्यानंतर आणि जर नळातून वरती टाकी टाकायचं असेल तर कसं होतं काय करावं लागेल मोटर लावावं लागते सो मोटर एक्सटर्नल आपल्याला एनर्जी द्यावी लागते ना आणि त्याच्यातच कंटिन्यू लिहा आता हे तर झालं लेवल चेंज असल्यामुळे की एक लेवल वरती आहे एक लेवल खाली आहे बट व्हॉट इफ द लेवल इज अ प्लेन सरफेस काय त्या केस मध्ये फ्लो वॉटर ऑलवेज रेस्ट ॲट हॉरिझॉन्टल सरफेस लिहा द फ्री सरफेस ऑफ लिक्विड द फ्री सरफेस ऑफ लिक्विड द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ॲट रेस्ट is always a horizontal surface is always a horizontal surface बरोबर आहे का हॉरिझॉन्टल सरफेस असते का नाही हा हॉरिझॉन्टल असते सरफेस
जर रेस्ट मध्ये असेल एखादा लिक्विड तर त्याचं जे सरफेस आहे ते हॉरिझॉन्टल असतं. एक्झाम्पल हा तुमच्या बॉटल मध्ये जे पाणी आणलेलं आहे आता ते रेस्ट मध्ये आहे. त्याचा जो वरचा सरफेस तो हॉरिझॉन्टल असेल का? तुम्ही जर टाकी उघडली गच्चीवरती जाऊन तर टाकीतलं पाणी फ्लॅट असतंय का? असं कोणाचं टिल्ट असतंय? नाही ना, सरळच असते ना, ग्राउंड. मग जेव्हा ते फ्लो करेल तर फ्लो करताना कुठे फ्लो करता नेहमी फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. आणि लेवल म्हणजे काय ते हाईट. नेक्स्ट पॉइंट लिहा, सेकंड पॉइंट. आणि हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे, त्याला स्टार्ट करून लिहा. At any point inside the liquid, the pressure exerted by the liquid is directly proportional to its depth from the free surface. Proportional to its depth from the free surface. हे आपलं लिहून झालंय, अगोदरच डिस्कस पण करून झालंय का? कालच्या परवाच्या लेक्चर मध्ये आपलं डिस्कस करून झालं होतं की जशी जशी हाईट वाढत जाईल तसं तसं काय होत जाईल, प्रेशर वाढत जाईल. हेच लिहिलंय आपण आता इथे या पॉइंट मध्ये. प्रेशर एक्सर्टेड बाय द लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स डेप्थ फ्रॉम द फ्री सरफेस. फ्री सरफेस म्हणजे काय? सगळ्यात वरचा पार्ट. तिथून खाली जेवढा आपण डेप्थ मध्ये जाऊ तेवढा जास्त काय होत जाईल, प्रेशर वाढत जाईल. तर आता बघा, सपोज इफ दिस वॉज आवर लिक्विड आहे अँड दिस इज आवर वेसल कंटेनिंग द लिक्विड. तर आपण आता काय बघितलं, विथ द इन्क्रीजिंग डेप्थ प्रेशर विल इन्क्रीज. जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं प्रेशर वाढत जाईल. तर ते प्रेशर फक्त व्हर्टिकलीच लागत जाईल का? फक्त वरतून खालीच लागेल का ते प्रेशर? हा, कारण वेट तर आपल्याला फक्त वरतून खालीच हे करताय, राईट? त्याचा फोर्स जो आहे दॅट इज फ्रॉम टॉप टू बॉटम. तर मग हे फक्त याच डायरेक्शन मध्ये लागत असतोय का फोर्स? नाही, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. हा, तर साइडवेज पण लागतो. साइडवेज पण येईल प्रेशर पक्का. कोणाकोणा वाटतं नाही येणार, कारण वेट तर वरतून खाली हे होणार आहे, इम्पॅक्ट करणार आहे. तर मग हे जे प्रेशर आहे ते साइड वॉल्स वरती पण येईल का? हा, येईल. तर ऍट एनी पॉइंट जेवढं प्रेशर इथे लागतंय तर ह्या लेवल वरती याच्या ऍट एनी पॉइंट जो एक पॉइंट पकडला तुम्ही त्या पॉइंटच्या हॉरिझॉन्टल लेवलवरती तुम्ही कुठेही जा, तुमचं प्रेशर किती असणार आहे? इट विल बी ऑलवेज कॉन्स्टंट. आणि इन ऑल डायरेक्शन, फक्त खालीच नाही राहणार, तर तुमचा इन द प्रेशर ऍक्टिंग ऍट दॅट पॉइंट विल बी इन ऑल डायरेक्शन अँड इक्वल इन मॅग्निट्यूड. मध्ये नेक्स्ट पॉइंट लिहा. आणि आता सांगितलं की प्रेशर जे आहे ते तुमचं वेसलच्या बॉडीवरती पण ऍक्ट करणार, असं नाही की दरवेळेस फक्त पाण्यामध्येच ऍक्ट करेल. इट विल बी ऑल्सो ऍक्टिंग ऑन द बॉडी ऑफ द वेसल. सो नेक्स्ट पॉइंट लिहा. ऍट एव्हरी पॉइंट in every direction, at every point in every direction, the pressure exerted
the pressure exerted inside the liquid at rest, inside the liquid at rest inside the liquid at rest is same, काय सांगितलंय त्यांनी? एका पॉइंट वरती जे प्रेशर आहे दॅट विल बी ऑल सेम. कळले? सगळीकडनं प्रेशर कसं असणार आहे? सेम असणार आहे इन एव्हरी डायरेक्शन. त्याच्या पुढे कंटिन्यू करून घ्या, म्हणजे पॅराग्राफ चेंज करून घ्या त्या पॉइंट मध्ये. इफ अ नंबर ऑफ होल्स आर मेड at same height, if a number of holes are made at same height, then the liquid will be released, from every hole with equal pressure, काय सांगितलं त्यांनी? जर आपण या हाईट वरती, तर सपोज आपली पाण्याची टाकी आहे, असं करू नका बघ करून घरी जाऊन. असं तर पाण्याची टाकी आहे आणि पाण्याच्या टाकीच्या एका इक्वल हाईट वरती जर आपण असे होल्स पाडले, तर करू नका बरं. असं घरचे तुम्हाला होल पाडते. असं जर त्याला होल पाडले आपण, तर काय म्हणणं आहे त्याचं त्या स्टेटमेंटचं की त्या होल मधनं जे पाणी बाहेर येणार आहे दॅट विल बी विथ इक्वल प्रेशर. म्हणजे याच्यातनं काय करून आलं की एका पॉइंट वरती, म्हणजे एका सर्टन डेप्थ वरती जे प्रेशर ऍक्ट करत आहे बिकॉज ऑफ द लिक्विड कॉलम, ते कसं असणार आहे? इक्वल असणार. त्याच्यामुळे इक्वल प्रेशरने ते बाहेर येईल. आता नेक्स्ट पॉइंट लिहा. एक लाईन सोडून द्या आणि याला स्टार करून घ्या. याच्यावर तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन लिहू शकतो. जसं आपण प्रेशरचा फॉर्म्युला लिहिलाय, प्रेशरचा फॉर्म्युला काय लिहिला होता आपण? रो जी डी लिहिलं होतं ना आपण, एक्स नाही डी लिहिलं होतं. डी म्हणजे काय होतं? डेप्थ फ्रॉम द फ्री सरफेस. तर हे जे होतं ते एका सर्टन डेप्थ वरचं होतं, राईट? पण आपल्याला आता काय करायचं आहे? व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द टोटल प्रेशर ऍक्टिंग. म्हणजे ते सगळ्यात वरच्या पॉइंटचं पण आणि शेवटच्या पॉइंटचं पण आपल्याला काय करायचं आहे? ॲव्हरेज घ्यायचं आहे. सो ॲव्हरेजला मीन पण म्हणतो का आपण? मीन स्टॅटिस्टिक्स एवढं शिकून आले असतील दहावीतून. बस आपल्याला आता तेच द्यायचं. स्टार करून पॉइंट लिहा. द मीन प्रेशर on the walls of a vessel containing liquid up to height h is rho g h by 2. तर या स्टेटमेंटचा अर्थ काय? तर सपोज एवढं आपल्या याच्यामध्ये एक लिक्विड भरलेलं आहे. त्या लिक्विडची हाईट किती आहे? इट इज h हाईटचा आहे. तर या पूर्ण बॉल्स जेवढ्या पण बॉल्स आहेत, जसं की बॉल याची कन्सिडर 18 3D आहे, तर 2D मध्ये झालंय, पण 3D मध्ये जरी तुम्ही बघितलं याला, तर याच्या बॉल्स वरचं जे प्रेशर आहे, मीन प्रेशर, मी म्हणजे काय? ॲव्हरेज प्रेशर, दॅट विल बी इक्वल्स टू रो जी एच अपॉन 2. आणि हे काय आहे? मीन प्रेशर.
pressure is equals to rho g h upon मी म्हणजे काय होतं, दिस वॉज अ सेंटर पॉइंट. या पूर्ण हाईटच्या हाफला ऍव्हरेज काय असतंय, हाफ म्हणजे एक्झॅक्ट सेंटर पॉइंट. सो या पूर्ण याचा सेंटर पॉइंट कुठे येईल, h/2 ला येईल का. सो h/2 ने मल्टिप्लाय केलंय आपण, इट्स लाईक रो जी. आपण d कॅल्क्युलेट करत होतो, d काय होता, डेप्थ होता. आता डेप्थ किती आहे, त्या हाईटच्या हाफ. सो h/2 काय काय म्हणलं होतं मी आता. नेक्स्ट हेडिंग टाका पास्कल्स लॉ. पास्कल्स काय आहे पास्कल्स लॉ माहिती आहे. काय आहे पास्कल्स लॉ, नाही माहिती कोणाला. ठीक आहे, लिहा. नंतर मला काय समजलं मला सांगा. इट स्टेट्स दॅट, पास्कल्स लॉ मध्ये लिहा, इट स्टेट्स दॅट if effect of gravity is neglected म्हणजे काय, नजरअंदाज किंवा लक्ष नाही दिलं, not taken into consideration, the pressure at every point of liquid, the pressure at every point of liquid in equilibrium or rest is same. काय आहे इक्विलिब्रियम, काय असतं स्टेबल. हा, स्टेबल. स्टेबल. इक्विलिब्रियम म्हणजे काय, थोडक्यात स्टेबल किंवा इट कॅन रिमेन इन दॅट कंडिशन फॉरएव्हर. याला काय म्हणणार, इक्विलिब्रियम. जर बाहेरून काही फुटफुट केली नाही, इक्विलिब्रियम म्हणजे काय, इट कॅन रिमेन इन दॅट स्टेट फॉरएव्हर. इतकंच म्हणणं आहे इक्विलिब्रियम. मग काय करावं तुम्हाला याच्यामधनं, एवढ्या याच्यामधनं काही तर कळालं असेल, कोणाला तर कळालं असेल. This is the same point which we discussed earlier. एक डेप्थ वरती पूर्ण प्रेशर जे आहे at any point it will be same. हेच लिहिलंय का तिथे, Yes. Pressure at every point. तेच आहे. पण आता हे तर झालं जेव्हा रेस्ट मध्ये आहे. पण जर आता त्याच्यावरती प्रेशर टाकलं तर काय होईल, त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट पॉइंट लिहा, और करून लिहा. असं एक स्टेटमेंट लिहिली, हे एक स्टेटमेंट लिहून झाली तुमची. सेंटरला लिहा और, एक लाईन सोडून इथे मध्ये आणि एक लाईन इथे खाली सोडा अँड देन स्टार्ट विथ द न्यू डेफिनेशन. कळलं काय बोललो मी, 2 लाईनच्या अगोदर लिहून झालं असेल 2 लाईन मध्ये, तिसरी लाईन सोडा, मध्ये और लिहा, चौथी लाईन सोडा आणि पुन्हा लिहा. काय लिहिणार, it states that increase in pressure at one point, of the enclosed liquid in equilibrium. Enclosed liquid in equilibrium is transmitted equally
is transmitted equally to all other points in the liquid, to all other points in the liquid, and also to the walls of the container, and also to the walls of the container, provided the variation in effect of gravity is neglected. Effect of gravity is neglected. काय कळलं त्याच्यामधनं तुम्हाला? पहिल्या कंडिशन मध्ये काय होतं, जे ऑरच्या वरती लिहिलंय तुम्ही त्याच्यामध्ये काय होतं, एक सरळ स्टेटमेंट होती, इक्विलिब्रियम होतं. त्याच्यामधनं काय म्हणतात त्यांचं की जर जे प्रेशर आहे दॅट इज ऍक्टिंग कॉन्स्टंट ऍट सेम डेप्थ, जे प्रेशर आहे एक डेप्थ वरचं दॅट इज ऑलवेज इक्वल इन ऑल डायरेक्शन. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणणार आहे मी अगोदर सांगितलं होतं की पहिल्या याच्यामध्ये एक्सटर्नल प्रेशर काही लावलेलं नाहीये आपण, जे प्रेशर आहे ते लिक्विडच आहे. सेकंड याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता आपण काय करणार, प्रेशर लावून बघतोय. प्रेशर लावल्यानंतर काय आपलं आता ते सांगा मला काय समजतंय. Equally distributed. It gets equally distributed in all directions. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे बघा, सरळ सिम्पल. पिस्टन बघितलं, पिस्टन काय असतंय, पिस्टन जरी नसेल बघितलं, होळीची पिचकारी तरी बघितली का? होळीची पिचकारी कशी असते, अशी असते, काही इकडनं पाणी निघतं राईट. अँड हँडल असतंय आणि याच्यामध्ये काय असतंय, पाणी. अरे पाणी तिकडे असतंय, याला काय म्हणतात, दिस इज द पिस्टन. पिस्टन काय काम करतं, पिस्टन इज यूज्ड टू एक्झर्ट प्रेशर. इंजेक्शन पिचकारी, अरे इंजेक्शन आता कोणाची गावात नसेल कोणी, होळी सगळे खेळे असतील, नसेल खेळत बघितलं तर असेल बऱ्याच अजून एकदा पिचकारी कशी असते. ठीक आहे, अशीच असते ना, कोणाची वेगळी असते ती बंदूक पाहिजे. तर जेव्हा आपण एक्सटर्नल प्रेशर लावणार, तर एक्सटर्नल प्रेशर झाल्यामुळे काय होणार, दॅट प्रेशर विल बी एक्झर्टेड इन ऑल डायरेक्शन्स. बट आता पाणी इकडनंच का निघतं, इकडनं का नाही निघालं साईड, कारण ते क्लोज्ड होतं राईट. ही साईडच ओपन होती आणि जेवढं प्रेशर तुम्ही इकडनं लावणार तेवढ्याच प्रेशरने पाणी पुढे निघणार का, की इकडनं कमी प्रेशर लावून पाणी जोरात निघून गेलं असं होतं का, नाही ना. जेवढ्या प्रेशरने पाणी लावणार तेवढ्याच प्रेशरने पाणी पुढे जाणार. सरळ सिंपल. याचं आणखीन एक एक्झाम्पल म्हणलं तर मोटर, जर कमी पॉवरची मोटर लावली असेल तर सगळ्यात वरच्या टाकीपर्यंत पाणी जातं का आपल्या, नाही. आपल्याला जेवढ्या वरती पाणी पाठवायचं तेवढ्या पॉवरची मोटर लावावंच लागते. हे का बरं आहे, बिकॉज मोटर काय करते, प्रेशर एक्झर्ट करेल पाण्यावरती आणि ते प्रेशर कुठे जाईल, पाण्याला वरती ढकलेल. तर हेच याचं थोडक्यामध्ये म्हणणं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कार वॉशिंग सेंटर बघितलंय की त्याच्यामध्ये कार वरती उचलल्या जाते, तर ते कसं होत असते माहिती आहे,
जॅक लावतो. एवढा मोठा जॅक इथपर्यंत गाडी उचलेल एवढा. कार वॉशिंग सेंटर मध्ये विचारलं ना. ठीक आहे. दिस इज वन पिस्टन अँड दिस इज अनदर. आणि याच्यामध्ये काय भरलेलं असते? दिस इज ऑल ऑइल. आता काय होणार? एक पिस्टन जर इकडनं खाली दाबलं तर इकडनं काय होणार? एक पिस्टन वरती जाणार. का बरं असं हे वरती काय केलं? जागेच का नाही थांबलं? कारण इकडनं आपण प्रेशर लावलं तर प्रेशर सगळीकडे एक्झर्ट झालं आणि ते प्रेशर इकडे पर्यंत पण एक्झर्ट झालं. इट इज एक्झर्टेड इन ऑल डायरेक्शन. तर या डायरेक्शन मध्ये पण एक्झर्ट होईल. त्याच्यामुळे काय होईल? हे आता वरती. तर आता आपण इतकं प्रेशर लावू शकतो का? एक माणूस इतका प्रेशर लावू शकतो का जेणेकरून गाडीच वरती होऊन जाईल? नाही. ऑब्विसली तो इकडनं उभा जरी झाला तर तिकडनं ते गाडी वरती नाही होणार. राईट. त्याच्या वजनाने जेवढं त्या गाडीचं वजन आहे इतकं प्रेशर तो लावू शकतो का? नाही. तर त्याच्यासाठी आपल्याकडे प्रेशरचा फॉर्म्युला काय होता? मला सांगा. नाही. अगोदर सगळ्यात बेसिक फॉर्म्युला प्रेशरचा काय सांगितलाय? फोर्स ऍक्टिंग अपॉन तर आता सांगा, जर एरिया कमी केलं तर काय होईल? प्रेशर वाढेल. आणि फोर्स वाढवलं तर प्रेशर तर हे तर डायरेक्ट आहे. सो आपल्याला बघा, एक पिस्टन मी छोटं बनवलंय आणि एक पिस्टन मी मोठं बनवलंय. राईट. मला सांगा, आता मोठ्या पिस्टनने जर आपण सेम प्रेशर लावलं तर एरिया इथे जास्त आहे. त्याच्यामुळे काय होईल? प्रेशर कमी लागेल. आणि सेम फोर्स आता लावलाय तर एरिया इथे कमी आहे तर प्रेशर काय होईल? जास्त लागेल. स्वतः माणसाला कुठं दाबावं लागेल? इकडनं दाबावं लागेल, तिकडनं दाबावं लागेल. छोट्या पिस्टनने दाबावं लागेल. छोट्या पिस्टनने दाबल्यानंतर काय होईल? इकडे गाडी वरती सरकेल. म्हणजे कमी फोर्स लावून सुद्धा आपण तिकडे जास्त प्रेशर क्रिएट केलं का? हे दिस इज द वर्किंग बिहाइंड इट. आणि याच्यामध्ये सगळं काय असतंय? ऑइल. दिस इज द मेन वर्किंग ऑफ द पिस्टन. नाही, पास्कल लॉ. हे सेम तुमच्या जेसीबी मध्ये पण असतंय. जेसीबी बघितलंय? तो जेसीबीचा जो हात असतोय तर ते काय हात असतो ना, ते त्याला काय म्हणतात? तर ते त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं हायड्रॉलिक्सच यूज केलं जातं. ठीक आहे. हायड्रॉलिक्स म्हणजे आपण जे आता बघितलं इकडनं दाबलं की इकडनं वरती येणार, हे जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज द हायड्रॉलिक्स. तुम्हाला याच्या हायड्रॉलिक्स वरती मी एक व्हिडिओ पण दाखवतो. पॉसिबल सापडावं लागेल. आय विल शो यू.